12 वर्षापूर्वी एक घटना घडली होती, ती म्हणजे भूस्खलनाची. आणि ह्यामध्ये अख्खं गाव वाहून गेलं होतं. जवळपास 151 लोकांचा मृत्यू त्यामध्ये झाला होता. आणि आत्ताही सांगताना अंगावर अक्षरशः काटे येत आहेत. आणि त्यावरच एक चित्रपट येणार होता, एक होतं माळीन. हा चित्रपट खूप रखडला मध्येच आणि फायनली आता तो चित्रपट रिलीज होणार आहे 24 जुलै 2026 रोजी. त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये. तर 30 जुलै 2014 रोजी सकाळी 8:20च्या दरम्यान भरपूर पाऊस झाला माळीन ह्या गावामध्ये. आणि एक डोंगराचा कडा खाली घसरून आला, त्यामध्ये अनेक झाडं, अनेक चिखल, भरपूर चिखल, तो सगळा खाली आला आणि अख्खं गावच्या गाव ह्यामध्ये वाहून गेलं. जवळपास 74 घरं होती, त्यापैकी 44 घरं ही त्यामध्ये गाडली गेली. म्हणजे त्या लोकांची स्थिती काय झाली असेल आपण विचारही करवणार नाही आपल्याला. आणि म्हणजे इतकं भयावह होतं ते की कोणाचा तरी हात सापडतोय, कोणाचा तरी इकडे पाय सापडतोय. इतकी लोक रडत होती की सकाळी 8:20ला ही घटना घडली. काही लोक घरात होते, काही लोक सकाळच्या टायमात त्यांच्या शेतीसाठी किंवा कामासाठी बाहेर पडले, पण ते जे आत होते म्हणजे काही कोणाचा भाऊ, कोणाची बहीण, कोणाचे आई वडील, त्या सगळ्यांचा मृत्यू झाला. आणि एक मृत्यू तांडवच उभं राहिलं होतं या माळीन गावामध्ये. म्हणजे पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये हे आदिवासी गाव आहे आणि किंवा गाव होतं. आणि हे त्यावेळी म्हणजे इतक्या न्यूज येत होत्या आणि ह्याचं बचाव कार्य सुद्धा जवळपास 8 दिवस म्हणजे 30 जुलै रोजी ही घटना घडली ते 7 ऑगस्ट पर्यंत ह्याचं जो बचाव कार्य होतं ते चालू होतं. म्हणजे कोणाचं कधी मृत्यूची म्हणजे ती कोणाची बॉडी कधी मिळेल हे सांगता येत नव्हतं. लोक अक्षरशः त्यांच्या नातेवाईकांसाठी थांबून होते की आमची नातेवाईकांची बॉडी मिळेल वगैरे. इतकं भयावह होतं. हे सगळं ह्या एक होतं माळीन ह्या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. एका भव्य लेवलचा चित्रपट, खूप VFX असणारा चित्रपट. हा चित्रपट 24 जुलै 2026 रोजी फायनली रिलीज होणार आहे. म्हणजे गेले 6-7 वर्ष ह्याची अनाउन्समेंट होते, परंतु हा चित्रपट रखडला होता मध्ये काही कारण असतील. आणि हा चित्रपट डिरेक्ट करणार आहेत दत्ता गायकर आणि राजू राणे. ह्याच्यामध्ये अजय गोगावले यांनी सुद्धा गाणं गायलेलं आहे. तेही खूप म्हणजे त्यांचंही मन विचलित झालं होतं ते गाणं गाताना, आणि ते सगळं त्यांनी जेव्हा एक्सप्रेस करून सांगितलेलं आहे. सो हे मला अजूनही त्यावेळेसची जे न्यूज मी ऐकायचो ते मला अजूनही आठवत आहेत की किती ते भयानक होतं. की अख्खा डोंगराचा कडा आणि मग जवळपास 151 लोकांचा मृत्यू. यार हे नाही म्हणजे महाराष्ट्रात असं का घडावं आणि इथेच का असं, खूप वाईट वाटतं हे सगळं सांगताना. आणि हा चित्रपट येणार आहे त्यानिमित्ताने लोकांना कळेल की किती भयावह होतं. आणि हा चित्रपटा माध्यमातून काही लोक त्याच्यापासून अलर्ट होतील असं मला वाटतं, जे डोंगरांच्या कडेला राहतात. सो हा एक चित्रपट खूप अलर्ट देणारा ठरवू शकतो आणि खूप इम्पॉर्टंट चित्रपट आहे माझ्या मते तरी. आणि ज्यांनी ह्याच्यामध्ये ह्या घटनेमध्ये आपले नातेवाईक गमावले त्यांच्यासाठी तर नाही सांगू शकत. तर हे होतं ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं. एक होतं माळीन हा जो चित्रपट असणार आहे तो 24 जुलै 2026 रोजी फायनली रिलीज होतोय. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.